अर्थात 20 वर्षापूर्वी घडून गेलेला, पण अजूनही ज्या दिवशी जोरदार पाऊस असतो त्या दिवशी मला त्या प्रसंगाची आठवण येते आणि अंगावर शहारे येतातच. गाडी बरोबर त्या ब्रिजच्या मध्यभागी आली आणि बंद पडली आणि गाडीमध्ये जे छोटे छोटे खाली होल्स वगैरे असतात त्याच्यातनं पटापट पाणी भरायला लागलं आणि म्हणजे लिटरली खांद्यापर्यंत, मला तरी अजून आठवते की खांद्यापर्यंत पाणी भरलं. पाणी भरतंय, गाडी हलतेय, तर कळतच नव्हतं की आत्ता काय होणार आहे. सगळ्यांना मरण समोर दिसत होतं, नदी दिसते, गाडी वाहताना दिसते आणि सगळं कुटुंब, अख्खं घोसाळकर कुटुंब आता वाहत जाणार. मरण समोर कसं असतं ते त्यावेळेला दिसत होतं. आई शपथ, अजूनही गुजबम्स येतात. लोक आले आणि त्यांनी कशीबशी ती गाडी आणि आम्हाला सगळ्यांना वाचवलं. सो असं कसं तरी करत 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 गाडीही वाचली, आम्हीही वाचलो, आम्ही पलीकडे गेलो. फायनली वाचलोय असं एक रिॲक्ट करायला आणि तिथे आम्ही थांबेपर्यंत पुढच्या 8 ते 10 मिनिटामध्ये आम्ही साधारण 4 कॉलेज वाहून जाताना, 2 मोठ्या बसेस त्या नदीमध्ये वाहून जाताना बघितल्यात. म्हणजे त्या माणसांनी त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली त्या वाचू नाही शकल्या, कारण पावसाचा जोरच इतका प्रचंड होता.